मल्लिकार्जुन मंदिर, शिरांबे, संगमेश्वर, गुहागर आणि चिपळूण या तिन्ही तालुक्यांच्या बॉर्डरवरती असणारं आणि मूळतः संगमेश्वर तालुक्यात मोडणारं असं हे शंकराचं मंदिर आहे. मल्लिकार्जुन मंदिर हे आतापर्यंत आपण ओळखलं असणार अगदी 100%. सोशल प्लॅटफॉर्मवरती किंवा बऱ्याच मीडियामध्ये सुद्धा आपण या मंदिराचे फोटो किंवा व्हिडिओ नक्कीच बघितले असतील. मी सुद्धा बऱ्याच ठिकाणी हे बघितले होते, पण माझ्या गावच्या घरापासून हे 20-25 किलोमीटर अंतरावरती आहे हे मला माहिती नव्हतं. पण यावर्षी ते माहिती झालं, त्यामुळे मी ठरवलं होतं की काहीही करून या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन यायचं किंवा हे मंदिर बघायचं. इतकं जवळ असणारं मंदिर असून सुद्धा इतक्या वर्षात जाण्याचा योग आला नव्हता. तळ्यात असणारं हे शंकराचं मंदिर आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असणारं, आपण म्हणतो ना निसर्ग सौंदर्याने नटलेलं वगैरे त्या टाईपचं. आणि इकडची जी शांतता आहे ती एकदम भारी. म्हणजे इकडे आल्यानंतर आपल्याला मस्त वाटतं. या मंदिराचा जो काही इतिहास आहे तो प्रकाशात आहे किंवा नाही मला माहिती नाही, किंवा मला ज्ञात नाही असं सुद्धा म्हणू शकतो आपण. आणि आख्यायिका किंवा कानगोष्टी या वर आधारित काहीतरी माहिती सांगायची म्हणून मी या मंदिराविषयीचा आध्यात्मिक किंवा काही धार्मिक जो काही इतिहास असेल किंवा भौगोलिक इतिहास असेल त्याच्या खोलात जास्त जात नाही. त्यापेक्षा इथे आल्यानंतर आपल्याला डोक्याला 100% शांतता मिळेल आणि मनाला नक्कीच प्रसन्न वाटेल याची खात्री मी देऊ शकतो. म्हणूनच आता आपण या मल्लिकार्जुन मंदिर शिरांब्याचं दर्शन घेऊया आणि त्याच्या आसपासच्या परिसराचा आस्वाद घेऊया. Mm-hmm.